नमस्कार. आज मी जो विषय घेतलेला आहे तो म्हणजे वृद्ध स्त्रियांचे प्रश्न. वास्तविक स्त्रियांची मानसिकता ही पुरुषांपेक्षा वेगळी नक्कीच असते. एवढ्या तेवढ्या गोष्टी ती मनाला लावून घेत असते आणि म्हणून फक्त मी हा विषय घेतला की स्त्रियांचे वृद्ध काळातले प्रश्न. तर अर्थातच स्त्री जीवनाचे वेगवेगळे प्रश्न हे आयुष्यात निर्माण होत असतात. वेगवेगळे टप्पे असतात आणि या वेगवेगळ्या टप्प्यांप्रमाणे तिची शारीरिक आणि मानसिक हे बदलही होत असतात. वास्तविक या टप्प्यांमध्ये ती आपली भूमिका अत्यंत चोखपणे बजावत असते आणि या वेगवेगळ्या टप्प्याप्रमाणे तिची शारीरिक मानसिक अवस्थासुद्धा बदलत असते. तिचे आरोग्याचे प्रश्नसुद्धा त्याप्रमाणे निर्माण होत असतात. वास्तविक पौगंडावस्थेपासून प्रौढावस्था आणि मग वृद्धावस्था या वेगवेगळ्या टप्प्यांप्रमाणे ती जात असते. अर्थात विवाहानंतर 30 ते 50 हा जो वयोगट असतो तो तिच्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा असा वयोगट असतो. कारण या काळामध्येच वेगवेगळ्या जबाबदाऱ्या तिच्यावर असतात. म्हणजे आपण असं म्हणूया की नोकरीतलं प्रमोशन, पुढचं शिक्षण असेल, किंवा आपण असं म्हणूया की मुलं असतील, मुलांचं शिक्षण असेल, त्याचप्रमाणे घरामध्ये ज्या काही वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असतात. तर अशा वेगवेगळी एक कसरत तिला करावी लागते आणि म्हणून हा काळ तिचा सुपर वुमन त्याला आपण म्हणतो अशा प्रकारचाच असतो. अर्थातच मग त्यानंतर 50शी नंतर हळूहळू मग तिला आपल्या आरोग्याकडं म्हणजे शरीराची हाक जी आहे ती तिला ऐकता आली पाहिजे. कारण 50शी नंतर मग मेनोपॉजचा त्रास चालू होतो आणि मग शारीरिक आणि मानसिक बदल होतात आणि मग नकळत नैराश्य येतं, चिडचिडेपणा वाढतो आणि मग याच काळामध्ये मुलांची लग्न असतात आणि मग आपण असं म्हणूया की तिचे आईवडील असतील, तिचे सासू सासरे असतील, अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आणि वेगवेगळा ताण तिला या काळामध्ये सहन करावा लागतो. तर निश्चितच मी म्हणेन की आणि जे वेगवेगळे रोग आहेत, BP आहे, शुगर आहे, कॅन्सरसारखे रोग आहेत, कासबिंदू, मोतीबिंदू वगैरे याचे शस्त्रक्रिया असतात आणि अशा पद्धतीनं हा या टप्प्यामध्ये अर्थात 60 नंतरचा जो टप्पा आहे हा जीवनमानाचा तो अखेरचा टप्पा असतो आणि नकळत हे वेगवेगळे ताण तिला सामोरे या ताणांना जावं लागतं. तर अनेक ताण तिचे याप्रमाणे असतात की वेगवेगळी शस्त्रक्रिया माझ्या जीवनामध्ये होईल का, ती यशस्वी होईल का, यासाठी पुरेसे पैसे माझ्याकडे असतील का, किंवा आपल्यानंतर मुलांचं सगळं व्यवस्थित होईल का, तसंच मला सन्मानाचा मृत्यू येईल का. कारण सध्या कोरोनाचा काळ आहे ना आणि त्यामुळं तिला या मनात वेगवेगळे ताणतणाव तिच्या मनामध्ये नेहमी येत असतात. तर अर्थातच या टप्प्यामध्ये वेगवेगळे प्रश्न हे स्त्री जीवनामध्ये तिच्याशी निगडीत असे येतात. म्हणजे आता अर्थातच अशा ज्या स्त्रिया आहेत ज्यांची मुलं बाळं आहेत आणि वृद्ध स्त्रिया आहेत, तर मुलं यशस्वी झाली आणि करिअरसाठी परदेशी गेली तरीसुद्धा तिला मनामध्ये एकाकीपणा येतो कारण मुलं जवळ नसतात आणि मुलांची याच काळामध्ये लग्न वगैरे होतात, नवीन सून घरात येते आणि मग सगळ्याच जबाबदाऱ्यांचं सत्तांतर होतं आणि मग नकळत आपलं काम काय आहे, मग माझं काम काय राहिलं, असं मनामध्ये तिच्या एक नकळत एक न्यूनगंड निर्माण होतो. आणि मग मुलं संसारात रमतात आणि मग मुलं आपल्याला विसरतात का किंवा विसरतील का, अशा पद्धतीने तिच्या मनामध्ये एक भीती असते, आता आपली गरज राहिली नाही आणि अशा पद्धतीनं वेगवेगळे ताण तिला येत असतात. समजा मुलं अयशस्वी झाली तरी आपण आई म्हणून कुठं कमी पडलो का, पालक म्हणून कुठं कमी पडलो का. तर अशा पद्धतीनं तिला न कळत एक बोच, एक सल मनामध्ये नेहमीच राहत असते. दुसरा प्रश्न की जोडीदाराचा जेव्हा मध्येच मृत्यू होतो तेव्हाही तिला वेगवेगळ्या ताणांना समोर जावं लागतं.
कधी कधी अपुरा संसार असतो, समोर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिसत असतात, मुलांची शिक्षणं असतात, मुलांचे विवाह असतात. मग ते विवाह यशस्वी होतील का, किंवा मुलांच्या शिक्षणामध्ये पुढं त्याचं व्यवस्थित होईल का. तर अशा आणखीन, आणि मग समजा मध्येच जर जोडीदार तिचा सोडून गेला आणि आर्थिक स्वावलंबन नसेल तर तिची किती आबाळ होत असावी. आणि एकटं राहणं, आणि एकटं राहिल्यामुळं येणारा एकाकीपणा, आणि त्यातून वेगवेगळे ताणतणाव, असे वेगवेगळ्या प्रकारे तिला हे ताण हे येत असतात. त्यानंतर कधी कधी तिला सहजीवनाची सवय झालेली असते, मग सहजीवनाला विन्मुख तिला व्हावं लागतं. समाजापासून सुद्धा ती नकळत अलिप्तता स्वीकारते स्वतःहून, आणि या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींना तिला सामोरं जावं लागतं. एकच जर आपत्ती असेल आणि ती जर मुलगी असेल तर आपल्या समाजामध्ये अजूनही जावयाच्या घरी जाऊन राहणं तितकंसं प्रशस्त वाटत नाही. मुलगा काय हक्काचंच आहे, त्यामुळे ती मुलाच्या घरी राहू शकते, पण जावयाच्या घरी राहणं म्हणजे तिला थोडंसं जरा प्रशस्त वाटत नाही. अर्थात हे दिवस आता म्हणजे आधुनिक काळामध्ये हे बदल व्हायला लागले आहेत, पण तरी सुद्धा तिच्या मनामध्ये कुठंतरी एक सल असते, आणि आपण दुसऱ्यावर अवलंबून राहिलेलो आहोत याचा अपराधीपणाची जाणीव किंवा अपराधीपणाची भावना तिच्या मनामध्ये असते. त्याचप्रमाणे अजून आपल्या समाजामध्ये वेगवेगळ्या प्रौढ कुमारिका असतात. यानं त्या कारणानं तिचं लग्न होत नाही, आणि मग त्यांचे वेगळेच प्रश्न निर्माण होतात. कारण आधीच्या काळामध्ये एकत्र कुटुंब पद्धती होती, आणि या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये एखादी घटस्फोटित आत्या असेल, बहीण असेल तर, किंवा एखादी प्रौढ कुमारिका असेल तर ती सामावून जात असे. पण आजच्या काळामध्ये विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये हे आपल्याला दिसत नाही, आणि त्यामुळे त्यांचे प्रश्न पुन्हा वेगवेगळेच आहेत. एखादी स्त्री आई वडील गेल्यानंतर आपल्या कुटुंबाची जबाबदारी जी आहे ती कुटुंबाची जबाबदारी घेण्यासाठी स्वतः विवाह करत नाही, आणि मग हळूहळू तिला आयुष्यामध्ये एकाकीपणा वृद्ध होत असताना एकाकीपणा येतो. कारण भावंड आपापल्या संसारामध्ये रममाण झालेली असतात, आणि ती शेवटी एकटी पडते. आणि अशा पद्धतीनं पुन्हा घटस्फोटिता ज्या आहेत, घटस्फोटिता महिला यांचे प्रश्न पुन्हा वेगळे, आणि अशा ज्या स्त्रिया आहेत, समाज किंवा कुटुंब काय म्हणतं हिच्याचकडे काहीतरी दोष असेल आणि म्हणून तिचा घटस्फोट झाला. आणि या सगळ्या वेगवेगळ्या कारणामुळं समाजाचा दृष्टिकोन जो असतो हा बघण्याचा विचित्र नजरेचा असतो, आणि या वेगवेगळ्या नजरा तिला सहन कराव्या लागतात. आणि आपण भावावर अवलंबून आहोत किंवा आपण दुसऱ्या नातेवाईकांवर अवलंबून आहोत, ही आबाळ तिला सहन करावी लागते. आयुष्यामध्ये तिचा आत्मसन्मान नसतो. स्वावलंबी असेल तर गोष्ट वेगळी, पण तरीसुद्धा एकाकीपणा जो आहे हा एकाकीपणा तिला हा येत असतो. तर अजून काही कुमारी मातांचे पण प्रश्न असतात. कुमारी माता असेल तरीसुद्धा समाजाच्या वेगवेगळ्या विचित्र नजरांना तिला सामोरं जावं लागतं, आणि वेगवेगळे प्रश्न तिच्या आयुष्यामध्ये सुद्धा निर्माण होत असतात, आणि वृद्धापकाळी ती फारच एकाकी पडते. तर निश्चित मी म्हणेन की असे हे वेगवेगळे प्रश्न असतात. अजून आपल्याला असं म्हणता येईल की ज्यांना मुलंच नाही आहेत, मुलं नसल्यामुळं अर्थात मूल असणं ही अनुभवाची श्रीमंती असते. मुलांना वाढवणं म्हणजे 20 ते 25 वर्ष आपली एक काहीतरी आयुष्याला अर्थ आहे, आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी विशिष्ट उद्देश आहे, आणि या दृष्टिकोनातून आपले जीवन फार सुखकारक होत असतं. आपलं आयुष्य फार सकारणे लागलं असं वाटत असतं. पण समजा एखादं मूलच नसेल तरीसुद्धा तिच्या जीवनामध्ये एकाकीपणा येतो. काही वर्षानंतर तिला वैफल्य येण्याची शक्यता असते. आणि मग समजा आणि मूल नाही, दत्तक जरी घेतलं तरी दत्तक घेतलेलं मूल ते कुणाचं असेल बरं? नातेवाईकांमध्ये असेल तर मोठेपणी त्याला कुणीतरी सांगणार, आणि मग हे आपल्यापासून हिरावून जाईल का, तो आपल्यापासून अलग होईल का, ही मनामध्ये शंका असते. आणि बाहेरून जरी दत्तक घेतलं तरी याचे आईबाबा कोण आहेत बरं, त्यांच्यावर संस्कार कसे काय झालेले आहेत वगैरे वगैरे, किंवा मोठेपणी काही जे लोक असतात ते भरवणारे असतात. आणि अशा पद्धतीनं वेगवेगळा विचार करून ती शेवटी म्हणजे वेगवेगळ्या ताणांना ते सामोरं जावं लागतं. त्याचप्रमाणे काही पालक
जे आपण म्हणूया की मतिमंद मुलं असतात, त्या मतिमंद मुलांसाठी ते आयुष्य खर्ची घालतात आपलं पूर्ण. तर त्यांचेही वेगळे प्रश्न असतात आणि न कळत आयुष्यभर वृद्धापकाळामध्ये सुद्धा ते मुलं प्रौढ होत असतात आणि त्यांची काळजी सुद्धा त्यांना घ्यावी लागते. तर अशा पद्धतीनं आपल्याला म्हणता येईल की हे जर सुसह्य आपल्याला वृद्धापकाळ असं जर करायचं असेल तर आपल्याला काय बरं करता येईल. तर वृद्धापकाळामध्ये सुसह्य जर आपल्याला वृद्धापकाळ करायचा असेल तर वेगवेगळ्या गोष्टी किंवा वेगवेगळे आपण काय म्हणूया की जाणीवपूर्वक आपल्याला काही सुखाच्या वाटा या तयार कराव्या लागतात. तर निश्चितच मी म्हणेन की आपल्याला चांगल्या गोष्टी, आपण नेहमी जीवनामध्ये वेगवेगळ्या बऱ्या वाईट गोष्टी असतात, वेगवेगळ्या बऱ्या वाईट आठवणी असतात, पण चांगल्या आठवणीच जर रेंगाळत असतील, चांगल्या आठवणींचा आपण जर उजाळा करत असू तर आपल्यामध्ये एक सकारात्मकता निर्माण होते आणि आयुष्य आपलं सुसह्य होतं, सुखी समाधानी होतं. आणि सुखी समाधानी आयुष्यासाठी सुद्धा आपल्यासारखे समवयस्क आजूबाजूला छान तेही राहतात. हे पाहून सुद्धा आपल्याला जरा बरं वाटतं की अरे चांगलं राहता येतं आपल्याला. सत्संग एकमेकांचा, एकमेकांना गोष्टी शेअर करणं किंवा हास्य संघ वगैरे आता सध्या आहेत. तर यामुळं समवयस्क आजूबाजूला असतील तर एक वेगळा हुरूप आपल्याला येत असतो. त्याचप्रमाणे एक सगळ्याच काही आर्थिक स्वावलंबन नसतं, पण आर्थिक स्वावलंबन असणं हे सुद्धा आत्मसन्मान एक प्रकारचा असतो. आपली औषधं असतील किंवा आपल्याला पर्यटन करायचं असेल, आपल्याला कुठं जायचं असेल, आपल्याला एखादी वस्तू घ्यायची असेल तर हे एक आत्मसन्मानाची भावना असते की आपण स्वतः म्हणजे जे काही आहे थोडेफार पुंजी आपल्याकडे आहे. तर तसंच आपल्याला म्हणता येईल की शारीरिक आणि मानसिक आरोग्याबाबत सुद्धा आपल्याला दक्ष राहायला पाहिजे. जीवनातला आनंद जर घ्यायचा असेल तर शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुद्धा आपलं चांगलं असलं पाहिजे. वेदना जर नसतील आपल्या शरीरामध्ये, वेदनारहित आयुष्य असेल, शरीर असेल, मन असेल तर निश्चितपणे आपण छान जगू शकतो. जीवन हे फार चांगलं आहे आणि आपली मुलं बाळ सुखात आहेत, त्यांचे संसार चांगले चाललेले आहेत, दोघांचे जे काही चाललेलं आहे दोघं व्यवस्थित एक विचाराने संसार करतात, हे पाहून सुद्धा आपल्याला फार आपल्या मनामध्ये सुखद भावना निर्माण होते. त्याचप्रमाणे कुटुंबामध्ये, समाजामध्ये आपली काहीतरी गरज आहे, आपल्याला थोडाफार मान आहे, ही भावना सुद्धा आपल्याला सुखकारक वाटत असते. कुटुंबामध्ये संवेदनशील वागणूक, समाजामध्ये आपल्याला संवेदनशील वागणूक आहे, आदराची भावना आहे, हे सुद्धा जगायला ही भावना आपल्याला सुसह्य करते. त्यानंतर अगदी जवळच्या मित्रमैत्रिणी आहेत की आपल्या सुखदुःखाच्या भावना त्या समजावून घेतात, आपण शेअर करू शकतो या भावना. तर हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. आणि जीवनात नेहमी लहान मुलं जशी उत्साही असतात तसं जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपल्याला उत्साही पाहिजे. आणि मग कधीतरी कंटाळा आला तर आपल्याला एखाद्या चांगल्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेता यायला पाहिजे, त्या पर्यटन करता यायला पाहिजे, कधी कधी अलिप्ततेनं सुद्धा वागता आलं पाहिजे. तर जीवन जगत असताना आपले छोटे मोठे उद्दिष्ट असावेत, आपले व्यासंग आपण जपले पाहिजेत, आपले छंद आपण जपले पाहिजेत. जसं आपण निवृत्ती वेतनाचा विचार करतो तसा निवृत्ती वर्तनाचा सुद्धा विचार करणं, हे आधीपासून याची तयारी करणं फार आवश्यक असतं. तरच आपलं वृद्धापकाळ हा सुखाचा जात असतो. आपल्या जीवनाच्या ज्या काही सुखाच्या आनंदाच्या वाटा आहेत त्या आपणच आधीपासून शोधून ठेवाव्या लागतात. नाही छोटी मोठी कलाकुसर असेल, नवनिर्मितीचा आनंद असेल, ते सगळं आपल्याला घ्यावं. शेवटी घर हा एक विरंगुळा असतो पहा, कारण घरामध्ये वेगवेगळी आपल्या वयाची मुलं असतात, नातवंड असतात, सुना असतात आणि त्यांचे वेगवेगळे वाढदिवस असतात किंवा वेगवेगळे सण समारंभ असतात. यामध्ये एक करमणूक होत असते, म्हणजे घर एक करमणुकीचं एक महत्त्वाचं ठिकाण आहे. आणि अशा पद्धतीनं आपल्याला आपलं जीवन प्रसन्नतेनं आणि प्रासंगिक तटस्थपणे, कधी कधी आपल्या वाढत्या वयाकडं विनोदाने सुद्धा आपल्याला पाहता यायला पाहिजे. आणि आपलं
जे वृद्धत्व आहे ते उमदं करता आलं पाहिजे, उमदं साजरं करता यायला पाहिजे. नुसतंच राग चिडचिड करून उपयोगाचं नाही. तर या छोट्या मोठ्या गोष्टीवरून राग करणं याऐवजी या रागाला वेगळी वाट करून देणं, आपली इच्छाशक्ती बळावणं हे फार महत्त्वाचं आहे. तर सध्या कोरोनाचा काळ आहे आणि या कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही सर्वांनी या वयामध्ये या पद्धतीनं तुमचं जीवन सुसह्य हो ही प्रार्थना. धन्यवाद.